तर कर्नाटक आणि तमिळनाडूची निवडणूक एका टप्प्यात, मग महाराष्ट्राच्या निवडणुकीत 5 टप्पे का, असा प्रश्न शरद पवारांनी उपस्थित केलाय. महाराष्ट्रात यश मिळत नाही असं पाहून मोदींकडे जो अहवाल देण्यात आला, त्यामुळे कुठेतरी मोदी हे महाराष्ट्रामध्ये सभा घेण्यासाठी 4 ते 5 टप्प्यात निवडणूक केली गेली, अशी टीका शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केली. किंवा तामिळनाडूची निवडणूक एका दिवसात होऊ शकते, तर महाराष्ट्राची का होऊ शकत नाही? की होऊ शकत नाही त्याचं महत्त्वाचं कारण मोदींच्याकडे त्यांच्या यंत्रणेचा अहवाल असावा की त्यांना यश मिळायची शक्यता नाही. पण पर्याय काय? पर्याय त्यांनी हा शोधला की महाराष्ट्राची निवडणूक 4-5 टप्प्यामध्ये घ्यायची, पुन्हा पुन्हा त्या ठिकाणी जायचं, खऱ्या खोट्या गोष्टी लोकांच्या समोर मांडायच्या आणि लोकांची फसवणूक करून मताचा रुचा मिळवायचा, हे सूत्र त्याच्यामागे असलं तर आश्चर्य वाटायचं कारण नाही.